जड अंतकरणातून म्हणते की दोन भागात आज महाराष्ट्र खरं तर वाटला गेला. एकीकडे प्रचंड राजकीय अस्थिरता, ज्या पद्धतीने पक्ष घरं फोडण्याचा एक चाललाय तो एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल सारखा अभिमान असलेलं असं एक सरकार, ज्याच्या माध्यमातून तुम्ही बघताय तुमच्याच सगळ्या चॅनल्सवर सातत्याने दाखवत आहेत की झाडं पडत आहेत, ॲक्सिडेंट्स होत आहेत, आपण किती लोक गमावली आहेत. त्याचबरोबर इतिहासात कदाचित असं झालं नसेल, असं महाराष्ट्रातली नाही भारतातली दोन शहरं महत्त्वाची, पुणे आणि मुंबई, ह्या दोन्हीमध्ये आज ना गाडी आहे ना ट्रेन आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, इन्फ्रास्ट्रक्चर आणि पॉलिसी पॅरालिसिस झालाय अशी दुर्दैव हे या राज्यात झालेलं आहे, आणि याच्यात पूर्णपणे महाराष्ट्र भरडला जातो. हे मिसिंग लिंक बद्दल तुम्ही ट्विट बघितलं असेल, मला आठवतंय की मी स्वतः अडकले होते ट्रॅफिकमध्ये, आणि तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आज नंतर सुप्रिया सुळे कधीच मिसिंग लिंकमध्ये अडकणार नाही. आता मला माहिती नव्हतं मिसिंग लिंक बंदच होणार आहे, त्याच्यामुळे अडकायचा प्रश्नच येत नाही. पण मला आश्चर्य वाटतं की ज्या मिसिंग लिंकबद्दल एक व्हिडिओ आलाय माझ्याकडे आता, आणि मी पत्र लिहिणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांना की माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर एक पूर्णपणे इन्क्वायरी लावली पाहिजे. कारण का दोन गोष्टी झाल्या. एक तर त्यांचं म्हणणं आहे हा डिझाईन हा टेक्निकली कितीही पाऊस पडला आणि कितीही वारा असला तरी त्याच्यात डॅमेज होणार नाही, असं एक स्टेटमेंट सरकारकडून आले. आणि त्याचबरोबर आणि त्याच पार्श्वभूमीवर आज ज्या पद्धतीने तिथली स्लॅब कोलॅप झाली का काय नक्की झालंय हे टेक्निकलच माणूस सांगू शकेल, पण पूर्णपणे लोकांच्या मनात भीती आहे. लोकांना मिसिंग लिंकमधून जायला भीती वाटते, असं अनेक लोक मला सकाळी पुण्यात म्हणाले की नक्की या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चाललंय तरी काय. त्यामुळे लोक ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रचंड हे जे प्रोजेक्ट झाले त्याच्यामध्ये कॉस्ट, म्हणजे जर एखादी गोष्ट पहिले 5 रुपयांनी सुरू झाली त्याचं एस्केलेशन होऊन 10 आणि 15 रुपयाला हे प्रोजेक्ट झाले. त्यामुळे एकीकडे कॉस्ट एस्केलेशन, दुसरीकडे सुरक्षिततेबद्दल कुठलीच खबरदारी या सरकारने घेतलेली नाही. त्यामुळे सामान्य माणसाच्या जीवाची काही किंमत नाही राहिली या सरकारला. त्यांची अध्यक्ष काय एखादी गाडीचा ॲक्सिडेंट झाला, झाड पडला म्हणून हसतायत. इतकं असंवेदनशील हे सरकार झालंय. पण ते माझ्याबद्दल नाहीच आहे. पुण्यात सगळ्यात जास्त पूल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बांधले, आणि महाराष्ट्रातले सगळे वाशीला जाऊन बघा ना, वाशीचे जे पूल आहेत जुनी सगळी 70 वर्षाचा हिशोब काढा, जे काय महाराष्ट्रात पूल झाले ते काँग्रेस राष्ट्रवादीनेच केलेला. त्याच्यामुळे तो मला टोला नाही आहे, त्यांनी कुणाला टोला मारला त्यांना जाऊन विचारा. मला आश्चर्य वाटतंय, कारण का देवेंद्रजी हे अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहतो. त्यामुळे ज्या पद्धतीने या मिसिंग लिंकच्या ज्या घटना झाल्या ह्या धक्कादायक आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने त्यांनी एका भूताची थट्टा केली, त्यांना ते हास्यास्पद वाटतं. हा चेहरा कुठल्याही व्यक्तीचा हा धक्कादायक, आणि भारतीय जनता पक्ष अति एक सुसंस्कृत पक्ष होता. मी स्वतः त्यांच्याबरोबर अनेक वर्ष जवळून मी अटलजींची भाषणं, त्यांच्या मनातली अनेक वेळाची अस्वस्थता, अटलजी असतील, अडवाणीजी असतील, हे सगळी पाहिलेली आहेत. त्यांची भाषणं आपण सगळ्यांनी ऐकलेली आहेत. काय झालंय म्हणजे तुम्ही विचार करा, ज्या रामाच्या मंदिरासाठी या सगळ्यांनी एवढे कष्ट केले, कष्टांची एवढा मोठा संघर्ष केला, आणि आमच्या सगळ्यांसाठी इथे उपस्थित सगळ्यांसाठीच अयोध्या हे श्रद्धेचं स्थान, किंवा मध्य प्रदेशमध्ये झालेला भ्रष्टाचार, उज्जैन आणि अयोध्या हे आपल्या सगळ्यांसाठीच श्रद्धेचं स्थान आहे. त्या श्रद्धेच्या स्थानामध्ये भ्रष्टाचार जर होत असेल, मर्यादा पुरुषोत्तम राम जे ज्यांनी आपल्याला मर्यादा ठेवायला शिकवलं, असं मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या देवळामध्ये तुम्हीच दाखवले आम्हाला व्हिडिओ. आम्हाला काय माहिती उत्तर प्रदेशमध्ये काय चाललंय. आम्ही आपली इंदापूर दौंड बारामती फिरणारी लोक, आम्ही इथे बसलोय आमचे सुखदुःख एकामेकाला सांगत. इथे शेतकऱ्यांवर एवढा अन्याय होतोय, एवढे मोठे तुम्ही बघताय शेतकऱ्यासाठी आंदोलन रोहित रोज करतोय, किती जणांनी जीव दिलाय, आत्महत्या केल्या शेतकऱ्यांनी. अशा परिस्थितीत एकीकडे महाराष्ट्र आहे आणि दुसरीकडे राम लल्ला मर्यादा पुरुषोत्तम रामाचे इथे तुम्ही व्हिडिओ दाखवले तुमच्या चॅनलवर, की त्या चॅनलमध्ये कोणीतरी इथे पैसे लपवतोय, कोण चांदी लपवते. अतिशय लाजीरवाणी आणि गलिच्छ आहे हे जे चाललंय, आणि याची इन्क्वायरी झाली पाहिजे. आम्ही सगळेच मिळून, मी इंडिया अलायन्सच्या मीटिंगमध्ये सगळ्याच आमच्या घटक पक्षांना विनंती करणार आहे
की अयोध्ये ते उज्जैन आमच्यासाठी श्रद्धेचं स्थान आहे. या श्रद्धेच्या स्थानामध्ये जर भ्रष्टाचार होणार असेल तर असल्या पापी लोकांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, ही माझी मागणी. नाही, आमचं म्हणणं आहे की ज्या चुकीच्या गोष्टी झाल्यात किंवा वेस्ट बेंगॉलमध्ये ज्या घटना झाल्या त्या सगळ्या आम्हाला योग्य वाटत नाहीत. त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून पत्र लिहिलेलं आहे. त्याचबरोबर इंडिया अलायन्समध्ये 20 तारखेला सेशन सुरू होणार आहे. पहिली चर्चा आम्ही मागणार ती राम लल्लाच्या मंदिरात झालेला भ्रष्टाचार. मला अजून माननीय मोदीजींचं भाषण आठवतं, न खाऊंगा न खाने दूंगा. तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी वाईट होती, त्यातले अर्धे आता तिकडेच आहेत. आणि आरोप करताना मला एक प्रश्न अतिशय प्रांजळपणे विचारायचा की तुम्ही आरोप आमच्या नेत्यांवर केले, आज ते तुमच्या बाजूने तुम्ही क्लीन चिट दिली, म्हणजे मग आमचे भ्रष्टाचारी होते का नव्हते? जर होते तर तुम्ही का नाही शिक्षा दिली, आणि जर नव्हते तर तुम्ही आमच्या नेत्यांवर खोटे नाटे आरोप का केले? याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, जे व्हिडिओ पैसे काढतानाचे मर्यादा पुरुषोत्तम रामांच्या मंदिरात अयोध्येत दिसले किंवा उज्जैनमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांवर आरोप झाले की त्यांनी जमिनी लाटल्या, याचं उत्तर भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या नेतृत्वाला द्यावंच लागेल. मी तुम्हाला सांगू का, या फुटाफुटीवर मी काय बोलणंच सोडून दिलं. कारण का काही म्हणजे लोकच आता भेटतात. आणि माझ्या व्हॉट्सॲपवर एक जोक आपल्याच एका कार्यकर्त्याने पाठवलाय. एक माणूस जातो, एक महिला जाते दुकानामध्ये आणि ती 6 अंडी विकत घेते. एका पिशवीत तो टाकतो आणि तो त्या दुकानदाराला विचारते की हे काय, ही 6 अंडी फुटणार तर नाहीत ना मी घरी जाईस्तोवर? त्याच्यावर तो दुकानदार म्हणतोय काय आमदार खासदार नाहीत फुटायला. म्हणजे हे तुम्हाला जोक वाटतोय, मला खरंच तुम्हाला हसण्यावारी आहे, मला हे अस्वस्थ करणारा जोक होता. आम्ही इमानदार लोक होतो. मतभेद जरूर असावे आणि लोकांना पक्ष बदलायचाही अधिकार आहे, मतं बदलायचा अधिकार आहे. पण आमचं म्हणणं आहे तो फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्याच चौकटीत व्हावा, एवढीच अपेक्षा आहे. एखाद्याने पक्ष बदलला ठीक आहे ना, तो अधिकार आहे ना त्याला. पण ज्या पद्धतीने पक्ष फोडले जातात, खोटे नाटे आरोप केले जातात, आईस, इन्कम टॅक्स, CBI, ED लावलं जातं, कसं आहे यार? तुम्ही विचारा ना, मला विचारू नका, मी तर त्या प्रक्रियेचा एक भाग आहे. तुम्ही सामान्य भारतीय जो टॅक्स भरतो, जो इमानदार आहे, त्यांना विचारा की त्यांची मतं काय आहेत. कर्जमाफी आहे, आदरणीय पवार साहेबांनी कधी तारीख पे तारीख दिली नाही. मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये आदरणीय पवार साहेबांनी 70,000 कोटी रुपयाची कर्जमाफी सरसकट केली होती. आता ह्यांना एवढं काय आहे करायला मला सांगा. लाडकी बहीण योजनेमध्ये आता KYC सांगतात, लाडकी बहीण योजनेमध्ये 80 लाख ते 1 कोटी महिलांचे पैसे बंद केले. कोणी याचं उत्तर देऊ शकेल का? आमच्या मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने गाववाडी वस्तीपर्यंत दिले की नाही आधार कार्ड? सगळ्यांना मिळाले ना. मग KYC लिंक करायला काय अडचण आहे? जनधन योजना केली ना, ती पण मनमोहन सिंग साहेबांची आहे. जनधन योजना जर गावापर्यंत पोहोचू शकते तर लाडकी बहीण योजना का नाही पोहोचू शकत? यांना द्यायचेच नाहीत पैसे. इलेक्शन आले की पैसे द्यायचे, इलेक्शन संपलं की यांचं खरं रूप दिसतं. नाही, प्रशासनाशी आम्ही सकाळपासून कॉन्टॅक्टमध्येच आहोत. का ज्या पद्धतीने मुंबई पुण्याचा रस्ता बंद आहे, अनेक ठिकाणी पाणी आहे, झाडं पडली आहेत, लोकांचे ॲक्सिडेंट होत आहेत, लोक गेली आहेत त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती अतिशय गंभीर महाराष्ट्रात झाली आहे. आमची विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांनी याच्यात इमर्जन्सी मीटिंग बोलवावी आणि सगळे कलेक्टर, कमिशनर या सगळ्यांना त्यांनी सांगितलं पाहिजे की काय काय स्टेप सगळ्यांनी मिळून घेतले पाहिजे. आणि हे राजकारण करायची वेळ नाही. ही माणसं कोणी अडचणीत अडकू नये ह्याच्यासाठी प्रयत्न एकत्रपणे करायची वेळ. राजकारण हे बघा, जेव्हा भाषणं होतात ना सत्ताधाऱ्यांची किंवा पक्षफोडी, घरफोडी, त्याच्यात इतकी व्यस्त असतं ना या सरकारला की ना प्रशासनात वेळच नाही. तुम्ही बघा ना, ह्या सगळ्या पाण्याच्या प्रक्रियेत किंवा या महिलांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न असतील, ह्याच्यात भ्रष्टाचार होतोय असं वारंवाराने यांनी तर सांगा. हे तर सगळं यांनी राम मंदिर पण नाही सोडलं. म्हणजे जर प्रभू रामाला हे सोडू शकत नाही, ज्यांना केंद्रबिंदू ठेवून हे सत्तेत आले, ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, त्यालाच हे लोकांनी जर भ्रष्टाचारात एवढं केलं, अपमान केला, बाकीच्यांचं काय हो?